आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यभरात सध्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा सुरू आहेत। त्यातच महायुतीतील मोठ्या नेत्यांमध्ये रुसवे फुगवे असल्याचंही अनेक प्रचार सभेतून आपल्याला पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठवाड्यामध्ये सभा होती। दरम्यान दोघेही एकाच हॉटेलमध्ये असताना दोघांमध्ये काय चर्चा झाली यावरून मंत्री संजय शिरसाट यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले। त्यावर शिरसाट काय म्हणाले पाहूया। एकनाथ शिंदे साहेबांना संघटन करता येत नाही, कशाला त्यांच्या विरोधात बोलतो? आज अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस निघत नाही। हीच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे। एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतात ते करतात, हे अख्खा महाराष्ट्र जाणून आहे आणि त्यातल्या त्यात हे हा विरोधी पक्ष जाणून आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर एखादा ठरवलं तर ते कोणतंही कार्य असो ते पूर्णत्वाला नेतात। म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात, परंतु जितकं टार्गेट कराल तितकं एकनाथ शिंदे साहेब आणखीन उंचीवर जाते। महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा सर्वांना आवडतोय, सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, हीच त्यांची पोटदुखी आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट कसं करायचं, त्यांच्यावर आग परकड कशी करायची, ते त्यांचे आमदार फुटणारे कसं बोलायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत मुद्दामून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु एकनाथ शिंदे साहेब सर्वांना पुरून उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारा असणार आहे। सीएम असे म्हणाले की या निवडणुकीमध्ये आम्हीच सगळ्यात मोठे असू, याबाबत वाद नाही, माझे मित्र पक्ष सोबत आहेत, पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहतील। ते ठीक आहे, ते निकालानंतर कळेल। आम्ही कधी असा आग्रह केलेला नाहीये, कधी आम्ही असे हे बोललेलं नाही, परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची, ही निवडणूक तेवढ्या जोमाने, जोशाने आणि ताकदीने लढवायची, हे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही पाहत असाल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हे जे काही वरिष्ठ नेते असतात ना, हे कधी फटकतही नव्हते। आज उभाटाची परिस्थिती काय, त्यांच्याकडे त्यांचे उमेदवार किती उभे आहेत विचारा त्यांना, उमेदवार उभे नाहीत। काही लोक विड्रॉ करतायत। लातूरमध्ये 11 लोकांनी फॉर्मच विड्रॉ केले नेत्यांचं लक्ष नसल्यामुळे। आणि म्हणून हे निवडणूक जेव्हा कार्यकर्ता तुमच्यासाठी लढतो, आमदार की खासदार केला, त्यांना सुद्धा पाठबळ देणं हे कर्तव्य समजून एकनाथ शिंदे साहेब असेल, आमचा सर्व टीम असेल, ही महाराष्ट्रभर फिरते। भाजपने एक सर्व्हे केलेला आहे ज्यामध्ये 175 नगराध्यक्ष भाजपची निवडून येणार असा दावा केला आहे। प्रत्येक पक्ष सर्वे करतोय, आम्ही सर्वे केलेला आहे, त्यांनी सर्वे केलेला आहे। आम्ही ह्या सगळ्या आकड्यावर जाणार नाही, आम्ही मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि आमची मेहनत निश्चितच फळाला लागेल आणि आमचे अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील। त्यांचे 175 निवडून येत असतील तर तुमचे काय? असं आकडेवारी मध्ये आम्ही जात नाही, आम्ही लोकांवर हे सोडलेलं आहे आणि जेव्हा त्यांचा रिझल्ट येईल तेच खरी आकडेवारी आम्ही मानतो। सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या व्यासपीठावरनं नेत्यांना फोन लावतात आणि प्रश्न सोडवतात। आपण बघतोय गेली काही दिवस त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होते, त्याची मिमिक्री केलेली आहे। मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवतो। ओमराजे निंबाळकरांनी, हॅलो उदयजी, मी कळंबमध्ये आलोय, इथलं एक हलगट दूध देत नाही, मंत्र्यांनी म्हणायचं एक चरबी दूध काढून 2 दिवसात पाठवतो, कशाला हाणाव आम्हाला, काय बी आलं की हॅलो। फुल मिमिक्री केलेली आहे। मिमिक्री करतील ना, कारण की त्यांचा कंट्रोल हा सर्व मंत्र्यावर आहे एकनाथ शिंदे साहेबाचा। त्यांनी जे काय आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतोय। आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना, यांचा फोन यांचा नेते घेतात का हे विचारा ना, यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचारा ना। संघटना अशी चालत नसते, संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।